शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला। रामदास कदमांकडून मोठा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय। रामदास कदम यांना पदांचा गैरवापर करून घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे आणि हिम्मत असेल तर कदमांची चौकशी करा असं आव्हान अनिल परबांनी दिलंय। जागा ग्रीन झोन मध्ये असतानाही शिवतेज संस्थेने तिथं बांधकाम केल्याचा आरोप सुद्धा अनिल परब यांनी केला आहे। तर पुढील काळामध्ये 12-13 घोटाळे बाहेर काढणार असा इशाराही अनिल परब यांनी दिला आहे। त्यामुळे आता पुढचे जे 12-13 घोटाळ्यांविषयी अनिल परब बोलतात ते घोटाळे नेमके कोणते असा सवाल उपस्थित होतोय। रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरण मी आपल्याला सांगतोय। खेडमध्ये एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता। जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत, त्याच्यात खोटे दाखले आहेत, त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने शिवतेज आरोग्य संस्थेने केलेला आहे। या संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन मंत्री, विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे। हे सगळं पदावर असताना केलेलं आहे। हे बांधकाम आजही पूर नियंत्रण रेषा जी आहे या पूर नियंत्रण रेषेच्या अखत्यारीत येतं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून यांनी केलेले आहे। ज्या साधारण कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये CRZ कायद्याचं उल्लंघन होतं म्हणून आणि त्याचं पाणी समुद्रात जातं म्हणून ईडी आली, पूर्ण चौकशी केली, 11 महिने साधारण कदम यांना अटक केली। किरीट सोमय्या वारंवार तिकडे हातोडा घेऊन जात होते। माझा साधा प्रश्न असा आहे, किरीट सोमय्यामध्ये जर हिम्मत असेल तर रामदास कदम यांच्या या सगळ्या प्रकरणाची त्यांनी चौकशी करावी। सगळी कागदपत्र ही माझ्या हातात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।